सुंदरशी रमाई सादर करणार आहे। दुसरी रमाई होऊ शकत नाही म्हणून म्हणायचं आहे। म्हणून म्हणायचं आहे रमाईची जागा ती माई घेऊ शकत नाही म्हणून म्हणायचं आहे। हिताच्या आईने अम्मा साखर मिठाचे पाणी पाजले, आताच्या आईने आता बोर मिठाचे पाणी पाजले। तेव्हा दुधासाठी रमाईकडे पैसे नसतात, स्वतःच्या रमेशाला तिने ज्वारीच्या पिठाचे पाणी पाजले। रमाईची तब्येत एक दिवस खराब झाली। रमाई बाळेश्वरला बोलली, बाळेश्वरला तुझ्या बाबाचे मित्र इथं जवळच राहतात, त्यांना बोलव ना। यशवंत बाळ दुडू धावत गेलं, बाबाच्या मित्रांना बोलव ना। बाबाचे मित्र धावत आले, आई रमाई तुम्हाला काय झालं? तर रमाई बोलली, दादा मला माझ्या जीवाचा भरोसा वाटत नाही, माझ्या साहेबांना लवकर बोलवलं। बाबाच्या मित्रांना लगेच बाबाला तार केला। जसा बाबासाहेबांना तार पोचला तसेच बाबासाहेब आपल्या मायदेशी परत आले। जशी परत आले तशी रमाई खाटीवर पडलेली होती। बाबासाहेबांनी दोन्ही सुटकेचा हातच्या फेकल्या, धावत आले आणि रमाईचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं की रामू मला तू सोडून जाऊ नको ग। रामजी बाबा गेले, पूर्ण घराचा भार पुसायला लागला। रामू तू कधी माझ्याकडे कोणती अपेक्षा केली नाही, मी विदेशात असताना उपास तापास सगळ्या साईला पण कधी तुम्हाला सांगितलं नाही। रामू हा भिवा फोन का होईल ग, ह्या भिवाला सोडून जाऊ नको ग। रमाईचं डोकं बाबासाहेबांनी आपण मांडीवर घेतलं। कुरवाडी तिला म्हणतात, रमाई बाबासाहेबांकडे बघते, बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू। रमाई बोलली, देख सकती हूँ मैं कुछ भी होते हुए, देख सकती हूँ मैं अपनी जान जाते हुए, देख सकती हूँ मैं कुछ भी होते हुए, देख सकती हूँ मैं अपनी जान जाते हुए। अगर मैं नहीं देख सकती अंजलि तो जीती जी मेरे साथ को रोते हुए, मेरे साथ को रोते हुए।
रमाईचं डोकं मांडीवर घेऊन बाबासाहेब कुरवाडी तिच्याकडे बघून काय म्हणतात, हे रमाई माझ्या फार आवडीचे माय बावल्यांनो, आज ही रमाई गाण्याची माझी कंडिशन नाही, पण आज माझी इच्छा होता की मी रमाई तुमच्या समोर सादर करावं. तर सर्वांना माझी विनंती आहे की माझी रमाई मनात नाही, म्हणून ही रमाई सादर करताय. लक्ष असू द्या. बाबासाहेब रमाईचं डोकं आपल्या मांडीवर घेतात आणि तिच्याकडे बघून कुरवाडीत तिला काय म्हणतात, गरम सोडून नको जाऊ मला, पण एक चांगली साडी सुद्धा रमाईकडे नेसायला नव्हती. रमाईचे मोठेचे बळीराम त्यांनी सगळ्यांना नवीन कपडे घेण्यासाठी पैसे दिले. श्री भास्कर इंगळे तबलावादक यांच्यासाठी, सौ मिनलताई निरंजन पार्टी हदगावकर यांच्यातर्फे 1100 रुपये सप्रेम भेट, 1100 रुपये सप्रेम भेट यांच्यासाठी टाळ्या वाजवा. धन्यवाद. एक चांगली साडी सुद्धा तिच्याकडे नेसायला नव्हती. रमाईच्या मोठे जेठ बळीराम सर्वांना नवीन कपडे घेण्यासाठी पैसे दिले. रामू तुझ्यासाठी पण एक चांगली साडी आहे. पण रमाईने विचार केला, माझा धनी एवढा मोठा बॅरिस्टर या फाटल्या दरीवर झोपतील का, म्हणून त्या पैशाचं एक झोपण्यासाठी बाबासाहेबांसाठी गादी आणि एक पाठ जेवणासाठी धोतर आणलं. मग विचार करत बसली, जर फाटकी साडी नेसून गेली तर माझ्या साहेबांची बेइज्जती होईल, आणि जर नाही गेली तर साहेबांना फार वाईट वाटेल. काय करू. म्हणून एका कार्यक्रमामध्ये शाहू महाराजांनी आपली पगडी बाबासाहेबांना बक्षीस दिली होती. ती पगडी रमाईने खोलली, तिची साडी बनवली, नेसली, हाती पंची आरती घेतली आणि बाबासाहेबांच्या स्वागताला गेली. समाजासाठी एवढं काही करतो, पण माझ्या रमाईची काय अवस्था आहे. बाबासाहेब जेव्हा भाषण देत होते तेव्हा अक्षरशः बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी. सर्व समाज बोलला की आज बाबासाहेब आमच्यासाठी रडत आहे, पण बाबासाहेब बोलले, बांधवांनो मी आज तुमच्यासाठी रडत नाही, मी आज तुमच्यासाठी रडत नाही, कारण मी तुमच्यासाठी खूप काही केलं. मी आज माझ्या रमाईसाठी रडत आहोत, कारण मी माझ्या रमाईसाठी काही सुद्धा नाही केलं, काही सुद्धा नाही केलं. तरी सुद्धा बाबासाहेब म्हणतात, तुझं विण माझं जीवन हे, तुझं विण माझं जीवन हे, होईल ग सुन सुन
यांच्यातर्फे रमाईच्या गीतावर मला 500 रुपये आले आहेत. धन्यवाद. खरोखर रमाईचा दर्द त्यांना कळला. आता सुनील बोलला आईची जागा ती माई घेऊ शकत नाही. आईची जागा कोण घेऊ शकत कोण नाही. माझ्या जास्त कोणी समजू शकत नाही. त्यांच्याकडून 100 रुपयाचा मदत. तसेच दिलीप डोईवार चिट मोगरा यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचा मदत. नवयुवक भीमशक्ती जयंती मंडळ तुसर्जी यांच्यातर्फे 500 रुपयाचा मदत आम्हाला रमाईच्या गीतावर. मी तयारी केली. सागर माझ्या जवळ आला. दीदी माझा रुमाल हरवला. माझी आई म्हणत होती म्हणे मला की तू एका कार्यक्रमाला जाशील तर तुला 3 रुमाल लागतील. एक हरवला म्हणे घरी जाईपर्यंत 2 पण हरवतात. म्हटलं कोणची आई? माझी आई तर गेली म्हणे. आता दुसरी आई माय नाही मावशी आहे म्हणे. मला म्हणे कधी कधी आईची खूप आठवण येते तर मी तुला फोन करत असतो म्हणे. मी त्याला म्हटलं नाही असं तुला आठवण आली तर तू मला फोन करतो. मला आली तर मी कोणाला फोन करतो. मी म्हटलं नाही त्याला असं पण मला अरे तुझं विना माझं कवी गायक मनोज राजा गोसावी त्यांचे सुपुत्र सागर गोसावी त्यांनी आज ते म्हणतात ना लेकरांनी चांगलं काम केलं तर माय बाप शाबासकी देतात. लेकरांना बरं वाटते. पण तो मला आत्या बोलतो म्हणजे मी त्यांची रिश्त्यांना आत्या लागते. त्या नात्याने त्यांनी आज मला नवाजलं. माझ्यासाठी फार मोठं बक्षीस आहे. उत्तम लक्ष्मण सोनकांबळे आनंदी यांच्याकडून 50 रुपये. रक्षिता कांबळे अक्षिता कोंडरे डोंगरी यांच्याकडून 100 रुपयाचं मतदान आलं.
आणि हे काय म्हणतात लक्ष असू द्या. बाबासाहेब रमायला म्हणतात, रामू मी विदेशात असताना इकडच बाळ मरून गेलं तरी सुद्धा तू पत्रात लिहिलं की साहेब आम्ही खूप चांगले आहोत. तुम्ही तुमच्या एक नाथ विठ्ठल अहमदपूर भुसाडे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं दान आलं. मी विदेशात असताना सुद्धा तुने जो माझा परिवार सांभाळला कसा विसरू ग रामू. गौतम पवार यांनी या बहिणीला 100 रुपयांनी नवाजलं. पैशापेक्षा त्यांनी प्रेम दाखवलं. मला खरंच मनातून धन्यवाद भाऊ. कलाकार कसा असावा. माधव दादा वाघमारे यांच्याकडून 500 रुपये आले रमाईच्या गीतावर. दैनिक सम्राट पत्रकार भास्कर भेंडेकर मोगरेकर यांच्यातर्फे सुद्धा 100 रुपयाचं बदल आलं. गौतम भाऊचे पुन्हा मनापासून आभार मानते. ढोलक मास्टर माझे मोठे बंधू गीतकार संगीतकार भास्कर इकडे मुंबईवरून मला वाटते 5-6 वर्षापासून पहिली वेळ वाजवत आहे. सुरुवात माझी त्यांच्यापासून झाली पण आता बऱ्याच दिवसापासून घ्या 5-6 वर्षानंतर फोन केला की भाऊ इथे जे कार्यक्रम आहे
आणि तुम्हाला यायचं आहे बेटा, तुझ्यासाठी कुठे पण येऊ शकतो. म्हणून सोबत आमचे दादा पण मुंबईवरून घेऊन आले. त्यांनी मला या रमाईच्या गीतावर 100 रुपयाचं धम्मदान दिलं. हा फार मोठा आशीर्वाद आहे माझ्यासाठी. गंगाराम सोनकांबळे खजानापूर यांच्याकडून 50 रुपये, तसेच तुळशीराम नागोराव बुद्धेवार यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं धम्मदान आलं. यांच्यातर्फे माझ्या माईकडून रमाईच्या गीतावर 100 रुपयाचं धम्मदान आलं. धन्यवाद. रमाईचा शेवट गाते लक्ष असू द्या. सांगू कुणा दुःख माझे तू नसता याची बरी, सांगू कुणा दुःख माझे तू नसता याची बरी, सांगू कुणा दुःख माझे तू नसता याची बरी. जनार्दन वाघमारे 100 रुपयाचं धम्मदान रमाईच्या गीतावर. हनुमती शिवाजी खजानापूर तेलंगणा यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं धम्मदान. गुत्तेवार बाबू मोदलाजी यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं धम्मदान. धन्यवाद. रमाईचा शेवट गाते लक्ष असू द्या. माझे मार्गदर्शक व माझे पती भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी मला 2000 दिले, म्हणजे 2 करोड झाले माझ्यासाठी. अशोक सोडारे बोरगावकर यांच्याकडून 100 रुपये. दादासाहेब शेळके यांनी मला 200 रुपयाचं धम्मदान दिलं. खरंच कुठून आता मी सामर्थ्यकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं धम्मदान आलं. रमाईचा शेवट गाते लक्ष असू द्या. सांगू कुणा दुःख माझे तू नसता याची बरी, सांगू कुणा दुःख माझे तू नसता याची बरी, सांगू कुणा दुःख माझे तू नसता याची बरी. रडतोया ठाई ठाई, रडतोया ठाई ठाई, प्रकाश दिली अंधे, रडतोया ठाई ठाई, प्रकाश दिली अंधे, रडतोया ठाई ठाई, प्रकाश दिली अंधे. संविधान गणेश हनुमते खजानापूर यांच्याकडून पुन्हा 50 रुपयाचं धम्मदान आलं.
शिवजयंती गेल्याशिवाय राहतील नाही आणि आम्हाला बोलायला विश्वास आहे. त्यांनी आपल्या मुलीला फार मोठा आशीर्वाद दिलेला आहे म्हणून त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते. प्रत्येक जागी अशी रमाई होत नाही, प्रत्येक जागी डोळ्यात अश्रू पण येत नाही. पण रमाई ही आमची आई आहे आणि आईसाठी सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. एकनाथ पांडुरंग पाटील खतगावकर, परमेश्वरी सूर्यकांत वाघमारे आरती, यादव वाघमारे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये. सम्राट प्रतिनिधी साईनाथ कांबळे यांच्याकडून सुद्धा धम्मदान. मनीषा शंकर कांबळे लिंबा यांच्याकडून सुद्धा धम्मदान. पुन्हा दादा खतगावकर यांचे मनापासून आभार मानते आणि रमाईचा शेवट गाते. तसेच माझ्यासोबत कोरस करत आहे सुनील मसराम. हा सांगायची गरज नाही याची कला, हा फार चांगला उत्कृष्ट गायक आहे. पण माझा लहान भाऊ आहे, माझ्यावर खूप प्रेम करते म्हणून माझ्यासोबत कोरस करायला येतो. होऊ शकते नेक्स्ट टाइमला तुमच्या इथे त्याला सुद्धा गाण्याचा चान्स मिळेल. आवाज तर बघितलाच आहे तुम्ही. त्याने सुद्धा मला 100 रुपयाचं धम्मदान दिलं. त्याची सुद्धा मनापासून आभार मानते आणि रमाईचा सेवक करते. अहो सांगू कुणा तू नसताया जीवनी, चिरमोगरा यांच्याकडून सुद्धा धम्मदान आलं.
जय